चलो आवाज येतोय. हो. चलो. In a last lecture, we have discussed about allied angles, right? And without any calculator, we can find out the values of a trigonometric ratio, which is a 120, 150, 135, or 30, 45, 60 plus or minus 90 degree or 180 degree. क्लिअर आहे. चलो, काल जे कोणी प्रेझेंट होते त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत थोड्याशा. ज्यांना माहित नाही त्यांना एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी काय करतो, रिवाइज करतो. ठीक आहे. आता 5 ते 10 मिनिटांमध्ये जेव्हा मी रिवाइज करतोय, जर नाही का आलं तर तुम्ही नाही म्हणून सांगा, काही हरकत नाही, मी तो पार्ट थोडासा रिवाइज करेन. किंवा तुम्ही काय करायचंय, आपलं जे ऍप्लिकेशन आहे डिप्लोमा वाला नावाचं, त्याला डाउनलोड करायचं, त्यामध्ये व्हिडिओ मी टाकलेले आहेत. ठीक आहे. तर आम्ही लास्ट लेक्चरला काय काय केलं होतं ते थोडंसं 2 मिनिटांमध्ये रिवाइज करतो. आम्ही एक टेबल बनवला होता. काय केला होता, टेबल बनवला होता. आठवतंय कोणाला? तो होता ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा टेबल होता. नियर अबाउट असं काहीतरी केलं होतं आम्ही. ठीक आहे. तर इथं आम्ही असं लिहिलं होतं, जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आहेत. ठीक आहे. इथं असं लिहिलं होतं, आठवतंय का? चेक करा. ठीक आहे. हा, हे रेशोज माहिती आहेत का? चेक करा, नसेल तर नाही म्हणून सांगा. ठीक आहे. तर हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे, इथं मी असं लिहिलं होतं, इथं साइन लिहिलं होतं, सॉरी इथं ट्रिग्नोमेट्रिक रेशोज लिहिले होते. हा, थीटा कोणाला आठवते का? थीटा काय काय होता? 30 डिग्री, 0 सॉरी 0 0, हा 30 डिग्री, 30 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. फक्त मला सांगा दिसायला का व्यवस्थित? हो हो. त्याच्यानंतर इथं ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिले होते. थोडंसं मी रिवाइज करतो, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. साइन, कॉस, टॅन. हा, जे काल लेक्चरला होते त्यांनी बोलायला काय हरकत नाही, त्यांना कळालं हे सगळं? हो. मग तुम्ही मला मदत करणार नाहीत का? चलो, नाही करणार? करणार. हा, मला सांगा, हे व्हॅल्यू जे फर्स्ट टाइम ऐकलं त्यांच्यासाठी ट्रिक सांगतो. हे 0 पासून म्हणून इथे 0 लिहायचं, 0, 30 ला न्यायचं 1, पुढे 2, हे 3 आणि हे 4 करायचं. बरोबर आहे का लेकरांनो? प्रत्येकाला कितीने डिवाइड करायचं? 4 ने डिवाइड करायचं. प्रत्येकाला 4 ने डिवाइड करून झाल्यानंतर काय करायचं? प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घ्यायचा. प्रत्येकाचा स्क्वेअर रूट घ्यायचा. मग मला सांगा, 0 डिवाइड बाय एनी व्हॅल्यू काय असते? 0. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट काय असतो? 2 बाय 4 म्हणजे बेक बे 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 अबे का? तर 1 चा स्क्वेअर रूट काय तो 1 आणि 2 चा स्क्वेअर रूट काय तो 1 बाय रूट 2. त्याच्यानंतर रूट 3 चा स्क्वेअर काय येते? रूट 3. 4 चा स्क्वेअर रूट काय येते? 2 आणि 4 कॅन्सल म्हणजे 1. 1 चा स्क्वेअर रूट काय असते? 1. कळालं? हे टेबल कसं लक्षात ठेवायचं कळालं? फर्स्ट जर रो तुम्हाला व्यवस्थित कळाला तर सेकंड रो तर लई सोपी. काय करायचं तिथे? जे लेफ्ट टू राईट लिहिलंय ते राईट टू लेफ्ट लिहित यायचं. इथं काय लिहिणार? इथली व्हॅल्यू. इथं काय लिहिणार? इथं काय लिहिणार? इथं काय लिहिणार? 1/2. एक चेक करा, इथली व्हॅल्यू इथे लिहिली, इथली व्हॅल्यू इथे लिहिणार, इथली व्हॅल्यू इथे, इथली व्हॅल्यू इथं आणि इथली व्हॅल्यू इथं. टॅन कसं लक्षात ठेवायचं सांगितलंय? टॅन म्हणजे साइन बाय कॉस. 0 डिवाइड बाय 1 0.
1/2 divided by 1/√3. 1/√2. 1/√3. 1/√2 divided by 1/√2. 1. √3/2 divided by 1/2. √3. 1 divided by 0. Infinity. इन्फायनाइट. आता टॅन जसं मी कॉसला लिहिलं तसंच काय करायचं, कॉटला करायचं. टॅनच्या उलट लिहिता यायचं. म्हणजे इथं काय लिहायचं, Infinity. इथं काय लिहायचं, In √3. इथं काय येईल, 1. इथं काय येईल, 1 by in √3. इथं काय येईल, 0. चलो इथं सेकचं काय करायचं, कॉसच्या उलट करायचं. डिनॉमिनेटर मध्ये काहीच नसते. म्हणजे तुम्ही रॅशनल नंबर शिकलात, हा की ना. रॅशनल नंबर मध्ये एवढं तर सांगितलं गेलं की कोणत्याही व्हॅल्यूच्या डिनॉमिनेटर मध्ये काहीच नाही म्हणजे किती असते, 1. 1. म्हणजे 1 च्या खाली काय असेल, 1. 1 डिवाइड बाय 1. 1. म्हणजे सेक 0 ची व्हॅल्यू किती येईल कळालं. आता सेक 30 ची व्हॅल्यू याच्या उलट करायचं. न्यूमरेटरला डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करायचं. म्हणजे काय येईल रे, 2 in √3. 2 डिवाइड बाय √3. इथं काय येईल रे, √2. उलट करायचं. इथं काय येईल, 2. इथं काय येईल, Infinity. 0 डिवाइड बाय 1 असते. 1 डिवाइड बाय 0 आणि 1 डिवाइड बाय 0 म्हणजे काय असतंय, Infinity. हा. आता जसं कॉसला आणि कॉटला लिहिले तसंच कोसेकला लिहायचं. तिकडून इकडे लिहित जायचं. काय येईल रे इथं, Infinity. इथं काय येईल, 2. इथं काय येईल, 1. दिदे √2. इथं काय येईल, 2 by √3. आणि इथं काय येईल. 1. हे टेबल एकदा बघून घ्या, कळालं का नाही ते सांगा मला. ज्या लेकरांना हा टेबल कळत नाहीये त्यांनी फक्त एकच काम करायचं. काय काम करायचं, आपलं गुगल प्ले स्टोरवरून एक ऍप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावाचं, ठीक आहे, ते डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुमचे जे काही इन्फॉर्मेशन ती प्लेस केल्यानंतर तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स नावाचा एक सब्जेक्ट दिसतो, त्यावर क्लिक करायचं. कॉन्टेंट मध्ये जायचं, व्हिडिओ आहेत पाहायचं, निवांत पाहायचं, काय गडबड. ओके, आय थिंक सो हा अपलोड केला नाही, मी आज अपलोड करून टाकेन, ठीक आहे. मग आता महत्वाचा मुद्दा काय शिकतो तिथे येऊ. आज आपण शिकणार आहेत, बरं दिसायला ना व्यवस्थित लेकरांनो, थोडस आज मला ब्लर झाल्यासारखं वाटायला म्हणून आलो. अलाइड अँगल बद्दल शिकूत आपण. आता अलाइड अँगल जास्त डिटेल मध्ये सांगत बसत नाही, मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो. ज्या दोन अँगलची बेरीज किंवा वजाबाकी ही 90 येत असते किंवा 90च्या रूपात येत असते किंवा इन द मल्टिपल ऑफ 30 म्हणलं तरी चालतंय, त्याला म्हणतो आपण अलाइड अँगल्स. ओके, बरं. आता तुम्ही जर व्यवस्थित टेबल बघितलात तर तुम्हाला मॅक्सिमम कोणत्या व्हॅल्यू माहिती आहेत रे, 0 अँगलच्या, 30 अँगलच्या, 45 अँगलच्या, 60 अँगलच्या किंवा 90 अँगलच्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कुठल्या अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू माहितीये का, नाही. आता जर समजा तुम्हाला कोणी साइन 120, साइन 135, साइन 150 अशा जर व्हॅल्यू विचारल्या तर त्यासाठी ही मेथड आहे. फक्त मी जेव्हा मेथड सांगतोय त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो, नीट लक्ष द्या, जे की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, जे की तुम्हाला ऑलरेडी काय माहित आहे. एक्झाम्पल सांगतो, चेक करा, हे तुम्हाला माहिती आहे का नाही ते सांगत राहा मला. हे काय रे, कोऑर्डिनेट सिस्टम आहे, यस और नो. कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये तुम्ही कशाला काय नाव देतात ते मला फक्त सांगा जरा. हे काय असते तुमची एक्स ऍक्सिस, इकडच्या साईडला ती कशी असते, पॉझिटिव्ह. हिला सुद्धा काय म्हणतो आपण, एक्स ऍक्सिस. ही इकडच्या साईडला कशी असते, निगेटिव्ह. इथं ही काय असते, वाय इकडच्या साईडला ती कशी असते, पॉझिटिव्ह. हिला सुद्धा काय म्हणतो आपण, वाय इकडच्या साईडला ती कशी असते, निगेटिव्ह. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. आता एक मी रूल सांगतो, चेक करा. कधी पण अँगल मोजत असताना, हे माझा रूल नाहीये बरं का, टेन्शन नाही, मॅथमॅटिक्स मधलाच रूल आहे. रूल आहे की जर समजा, आणि आणखीन एक गोष्ट एक विचारायचं विसरून गेलो मी, त्याला काय म्हणतात रे,
origin, जिथं एक्स अँड वाय ऍक्सिस कट होत त्याला काय म्हणतो आपण? origin, आरंभ. थँक्यू. ह्याला म्हणतात ओरिजिन. इथं 0 लिहिले मी, ओ लिहिलं नाही. ठीक आहे, तरी पण हे काय ओरिजिन आहे. एवढं कळालं का ते सांगा? हो. हा, ओरिजिनच्या राईट साइडला पॉझिटिव्ह, ओरिजिनच्या लेफ्ट साइडला निगेटिव्ह, ओरिजिनच्या वरच्या बाजूने पॉझिटिव्ह, खालच्या बाजूने निगेटिव्ह. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही? नो. अवघड आहे? नाही. आता पहिली गोष्ट क्लिअर करतो, थोडा कलर चेंज करालो. जर तुम्हाला याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू काढायची असेल कुठल्या पण, तर अँगल कुठून मोजायचा? अँगल कुठून मोजायचा? अँटी क्लॉक. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून मोजायचा. कुठून मोजायचा? पॉझिटिव्ह. हा, मी ते एक स्टेटमेंट करतो, चेक करा. इन अ ट्रिग्नोमेट्रिक रेशो, जे अलाइड अँगलचे स्पेशली, त्यासाठी अँगल इज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ओनली. मी एक्स ऍक्सिस म्हणलो नाही, मी काय म्हणतोय? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह ऍक्सिसचा अर्थ कळतो? हो. हा, आता याच्यानंतर प्रत्येक अँगल कुठून मोजायचा आहे? आता प्रत्येक अँगल कुठून मोजायचा आहे? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. कळालं? आता त्याच्यात बी रूल आहे, जर समजा अँटी क्लॉकवाईज अँगल जर मोजला, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर मोजला, तर तो पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा. जर घड्याळाच्या दिशेने जर मोजला, तर तो कसा कन्सिडर करायचा? निगेटिव्ह. निगेटिव्ह. कळालं? हो. चलो आणखी एकदा रिपीट सांगतो. प्रत्येक अँगल कुठून मोजायचा? प्रत्येक अँगल कुठून मोजायचा? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. पॉझिटिव्ह ऍक्सिस पासून जर समजा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलो, दॅट इज कॉल्ड अँटी क्लॉकवाईज, विच इज टेकन ऍज ए पॉझिटिव्ह. म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले तर पॉझिटिव्ह घ्यायचं, घड्याळाच्या दिशेने गेलं तर निगेटिव्ह. निगेटिव्ह घ्यायचं. कळालं? अजून एक गोष्ट, तुम्हाला इथून इथपर्यंतचा अँगल माहिती आहे, हो की नाही? हो. किती आहे? 90 डिग्री. थँक्यू. याला वेगळ्या चिन्हाने दाखवतात बरं, मी जनरली ड्रॉ करतोय. इथून जर निघालो आणि मी जर इथपर्यंत पोहोचलो, तर अँगल किती बनते? 180 डिग्री. 180. जर समजा मी इथून निघालो आणि इथपर्यंत जर पोहोचलो, तर किती येते? 270. 270. ठीक आहे. आणि इथून जर निघालो मी आणि इथपर्यंत जर पोहोचलो, तर किती येते? 360 डिग्री. आफ्टर ए 360 डिग्री ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू रिपीट होत असतात. कळालं? चेक करा, आफ्टर ए 360 डिग्री आपण त्याच पॉइंटला पोहोचतो का? हो. पक्का? चलो आता चेक करा, मी जे हे अँगल आहेत कोणते कोणते मी डार्क करतोय, चेक करा. नाही कळालं तर नाही म्हणा. इथं जी ही वाय ऍक्सिस आहे, हा पहिला टप्पा आहे आपला, ह्याला पहिला लँडमार्क म्हणतो. म्हणजे आपल्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसवरून पहिला लँडमार्क कितीवर येतो? 90. दुसरा लँडमार्क 180 डिग्री. 180. तिसरा लँडमार्क 270. आणि चौथा तर स्वतः तोच आहे. कळालं? हो. चलो आता काही लेकरांना असं फास्ट फास्ट वाटत असेल, बट त्यांच्यासाठी त्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला तरच हा कळेल. बरोबर आहे का लेकरांनो? हो. चलो मग आता आपण काय करू, काही ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढण्यासाठी काही एक ट्रिक सांगतो. तुमचा जर लँडमार्क काय असेल, अरे अजून एक सांगायचं विसरलो, आपण याचे नाव बदलले होते. आपण याच्यानंतर एक्स ऍक्सिसला काय म्हणणार आहेत? कॉस ऍक्सिस म्हणणार आहेत. कुठल्या ऍक्सिस म्हणणार आहेत? कॉस. इकडे कसा असेल? पॉझिटिव्ह. तर इकडे कसा असेल? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि याला काय म्हणणार आहेत रे, आठवते का कुणाला? साइन. तर साइन ऍक्सिस इकडे पॉझिटिव्ह असेल, इकडे कशी असेल? निगेटिव्ह. आता मेन मुद्द्याकडे येतो, चेक करा, लक्ष द्या. जर तुमचा लँडमार्क जर 90 डिग्रीचा असेल, ठीक आहे, किंवा किती 270 डिग्रीचा असेल, त्यालाच आपण काय म्हणलो होतं? साइन ऍक्सिस जर असेल. बरोबर आहे? साइन ऍक्सिसचा अर्थ कळाला? साइन ऍक्सिस कळत नसेल तर याला लिहा वाय ऍक्सिस. साइन ऍक्सिस जर कळत नसेल तर याला काय लिहा?
वाय ऍक्सिस जर लँडमार्क असेल तर लँडमार्कचा अर्थ मी काल एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं पत्ता सांगत असताना. हो. हा, त्या केसमध्ये काय करायचं म्हणून सांगितलंय, साईनचं जर टर्म असेल तर त्याला काय लिहायचं, कॉस. कॉस लिहायचं, आणि कॉसची जर टर्म असेल त्याला काय लिहायचं, साइन. साइन. टॅनची जर टर्म असेल तर त्याला काय लिहायचं, कॉट. आणि कॉटची जर टर्म असेल तर त्याला काय लिहायचं, टॅन. टॅन. आणि लास्टली सांगा, सेकची जर टर्म असेल तर त्याला काय लिहायचं, कोसेक. आणि कोसेकची जर टर्म असेल तर त्याला काय लिहायचं, सेक. बरं हे सगळं केव्हा करायचं, लँडमार्क 90 आणि 270 डिग्री असतात. ओके तिथे. आता त्याच्या पुढची गोष्ट, कोणी जर म्हणेल सर लँडमार्क जर 90 किंवा 270 पेक्षा जर लँडमार्क काय असेल, नेक्स्ट लँडमार्क जर तुमचा 180 असेल किंवा 360 असेल किंवा त्यालाच आपण काय म्हणतो कॉस ऍक्सिस असेल किंवा त्याला आपण काय म्हणतो एक्स ऍक्सिस असेल तर काय करायचं, चेंज होत नाही त्याच्यात. साइनची टर्म काय लिहायची, साइन. कॉसची टर्म काय लिहायची, कॉस. टॅनची टर्म काय लिहायची, टॅन. टॅनच. कॉटची टर्म काय लिहायची, कॉटच. कुणाचा तरी आवाज सेकची टर्म काय लिहायची, सेक. कुणाचा तरी माईक चालू आहे, आवाज खरखर येतोय, सेक. आणि कोसेकची व्हॅल्यू काय लिहायची, कोसेक. हे कळालं का ते सांगा, एकदा बघून घ्या, वाचून घ्या. याचा अर्थ मी एक प्रॉब्लेम घेऊन सांगतो, एक नाही, आज तेच करायचंय आपल्याला. आणि कळालं तरच हो म्हणायचंय, नाही तर तोंडावर सांगायचं कळत नाही म्हणून, काय टेन्शन नाही. कळालं का, मी तुम्हाला काल पण सांगितले, हे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आहेत ते मॅक्सिमम लोकांना कन्वर्ट करता येत नाहीत, आणि एवढ्या सिंपल वेने कोणी सांगू बी शकत नाही. ठीक आहे, तर आता लक्ष द्या रे. मला जे व्हॅल्यूज माहिती आहेत ते कुणाकुणाच्या माहिती ते सांगतो. जर 30 डिग्री 0 डिग्री अँगल असेल तर माहितीये, 30 डिग्री माहित असेल तर माहितीये, 45 असेल तर, किंवा 60 असेल तर, किंवा 90 डिग्री असेल तर, बरोबर आहे. हो. हा, आता जर मला कोणी मी विचारलं विदाउट युजिंग ए कॅल्क्युलेटर, आता तुमच्याकडे कॅल्क्युलेटर येणार आहे म्हणून हे सांगतोय. आता सध्या तर कोणाकडेच कॅल्क्युलेटर नसेल तर विदाउट युजिंग ए कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ समथिंग, आता ते लिहितो मी, रिपीट होईल काय हरकत नाही, बट टेन्शन घेऊ नका. साइन 150 काय सांगितले, साइन 150. इथं कुणाला साइन 150 ची व्हॅल्यू माहितीये का, नाही. आता चेक करा प्लीज, रिक्वेस्ट, 2 मिनिटात, 2 सुद्धा नाही, 5 सेकंदात उत्तर निघत असते, फक्त तुम्हाला समजावला मला वेळ लागेल. साइन 150 ला मी काय लिहू शकतो रे, 90 अधिक 60 लिहू शकतो का, चेक करा. कधी पण लक्षात ठेवा, लँडमार्क प्लस 30 45 60 येईल. लँडमार्क प्लस काय असेल, लँडमार्क एक तर 90 डिग्री 180 डिग्री 270 किंवा 360, करेक्ट आहे. लँडमार्क प्लस या तीनच व्हॅल्यू येतील, एक तर 30 45 60, तरच त्याला अलाइड म्हणायचं, नाहीतर अलाइड म्हणायचं नाही. सर त्याच्या व्यतिरिक्त जर काय आलं तर ते पण शिकवतो, थोडं थोडं एक एक सबुरीने घ्या. हे कळालं का. आता मला सांगा लँडमार्क कोण आहे आपला, 90 डिग्री. बरं, एक मजाक मध्ये सांगतो, त्याला लई सिरियसली घ्यायचं नाही. मी एक मजाक मध्ये गोष्ट सांगतो, त्याला सिरियसली घ्यायचं नाही. 90 म्हणजे माहिती तुम्हाला काय असतं ते, मजाक मध्ये जे म्हणतात 90 घेतलं का. हो. हा, मला सांगा 90 घेतलेला माणूस ओरिजिनल होतो का चेंज होते, आधी चांगला असते, 90 घेतल्यावर काय होते, चेंज होते. चेंज होते. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी. हा, इथं 90 मुळे काय करायचं, तर आवाज येईल, येईना गेला आवाज, आवाज येत नाहीये का, आवाज येतोय का, आरती आवाज येतोय बेटा, एक सांगतो 90 मुळे काय होत असतंय, चेंज होत असते. किंवा नाही कळलं तर इथं लँडमार्क जर 90 आलाय तर लिहिले मी, लँडमार्क जर 90 किंवा 270 असेल तर साइनचं काय लिहावं लागते, कॉस. कॉस. तर या केस मध्ये काय रे, हा काय लिहायचं, कॉस, काही कॉस.
आता लँडमार्कला सोडून द्यायचा, फक्त अँगल लिहायचा पुढचा cos 60. हे कसं लिहिलं कळालं का ते सांगा मला. आता फक्त काय करायचं, छोटी फिगर ड्रॉ करायची, मी तुमच्या लक्षात येईल. हे जर लँडमार्क वगैरे लक्षात आलं तर हे छोटी फिगर ड्रॉ करायची. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, अँगल कुठून मोजायचा आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. चेक करा, इथून इथपर्यंत 90 फिक्स आहे, राईट आहे. ह्याच्या पुढे कितीनं जायचं रे, 60 डिग्रीनं. म्हणजे आपला लँडमार्क जो पहिला जो लँडमार्क आहे तो सापडला वाय ऍक्सिस किंवा त्याला आपण काय म्हणतो साइन ऍक्सिस. ह्याच्या सोबत जर असेल तर काय करायचं, चेंज करायचं, साइनचं काय लिहायचं कॉस. आता फक्त मला सांगा, हा जो जे काय लिहिलंय मी, साइन मुळे कॉस तयार झालाय का कॉस मुळे साइन तयार झालाय? साइन मुळे कॉस. राईट. म्हणजे याच्यामध्ये पॅरेंट कोण आहे, म्हणजे कशामुळे, म्हणजे ज्याच्यामुळे झालं त्याला म्हणायचं पॅरेंट. पॅरेंट कोण आहे, साइन. मला सांगा हा जो आहे अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये गेलाय रे, क्वाड्रंट तर कळते ना तुम्हाला, सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलाय का अँगल? सेकंड क्वाड्रंट मध्ये जर अँगल गेला तर सेकंड क्वाड्रंट साठी साइन कशी आहे, पॉझिटिव्ह. आता मला सांग, पप्पाचं जर आडनाव पॉझिटिव्ह असेल तर लेकरात सुद्धा काय असेल, पॉझिटिव्ह. म्हणजे cos 60 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती रे, 1/2. 1/2. म्हणजे साइन 150 ची व्हॅल्यू किती येईल, 1/2. वाटलं तर तुम्ही कुठेही चेक करा नंतर. किती वेळ लागला रे, हा समजायला थोडासा वेळ लागेल, बट कॅल्क्युलेशन करायला किती सोपं आहे. आता जर कोणी म्हणेल सर ठीक आहे एक काम करा, ठीक आहे दुसरा काय तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो घ्या, टॅन घ्या, आणि टॅन कितीची व्हॅल्यू काढा, 315 ची व्हॅल्यू काढा. 315 म्हणल्या मला लक्षात ठेवायचं, शेवटी जर 5 आलं तर पक्का 45 ऍड व्हायला पाहिजे. कशामध्ये ऍड व्हायला पाहिजे, ते 45 तून मायनस करा, लगेच लक्षात येईल. हा किती येईल रे, टॅन ऑफ 270 प्लस 45 येईल का, किती वेळ लागला. आता 270 म्हणजे काय रे, हा याला एक मजाक मध्ये म्हणतो, सिरियसली नका घेत जाऊ. जसं याला 90 सांगितलं त्याला मी तूच शेवंती म्हणतो. काय म्हणतो, काय म्हणतो, तूच शेवंती. शेवंती हा एक सांगतो, माणूस एकतर 90 मुळे बिघडते नाहीतर शेवंतीमुळे, म्हणजे बदलत असतो. काय होईल रे, टॅनचा काय होईल, फक्त काय घ्यायचं, लँडमार्क घ्यायचं नाही, 45 आलं. हे कळालं का ते सांगा मला. आता चेक करा, याच्यासाठी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, अँगल कुठून मोजायचा, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. कुठे येईल रे अँगल, चेक करा, इथून इथपर्यंत 270 लँडमार्क आला, याच्या पुढे आला इकडे अँगल. आता कुठला क्वाड्रंट आहे, म्हणा काहीतरी, कुठला क्वाड्रंट आहे, 4 क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट साठी कॉस कसा असतंय, पॉझिटिव्ह. साइन कसा असतो, चेक करा, फोर्थ क्वाड्रंट कुणामुळे बनलाय, कॉस पॉझिटिव्ह साइन निगेटिव्ह मुळे. आणि टॅन हा पॅरेंट आहे. टॅन कोण आहे, पॅरेंट आहे. टॅन म्हणजे काय असते, साइन डिवाइड बाय कॉस असते, मायनस बाय प्लस काय ते मायनस. उत्तर काय आलं पाहिजे, मायनस. आणि कॉट 45 ची व्हॅल्यू आताच आपण त्याच्यामध्ये लिहून ठेवली, किती आहे रे, 1. म्हणजे उत्तर किती आलं, मायनस. किती वेळ लागायला रे, माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे का, बरं तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे का, ठीक आहे. काही जण म्हणत असतील सर आम्हाला कॅमेऱ्याच्या समोर असताना तेवढं तुम्ही दिसायला, आजूबाजूला काय काय आम्हाला काय माहितीये, तुम्ही जर कॅल्क्युलेटर करून सांगत असाल तर मला सांगा. माझ्याकडे ठीक आहे, काय तर असू शकतो, तुमच्याकडे काय आहे का, उत्तर तरी पण येते काढता. हा चलो, मग आता नीट लक्ष द्या. आता आपण काय करणार, आजच्या लेक्चर मध्ये असेच काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे व्हॅल्यू काढावं लागणार, काढणार आहेत आपण, ठीक आहे. ओके चलो, मग आता फक्त कंडिशन चेक करा. हे जे आहे अँगल काय काय बनतात ते सांगतो आधी. अँगल काय काय बनतात, 90 प्लस एक तर 45 बनेल किंवा सॉरी 30 लिहायचं देऊन गेलं, सॉरी हा 90 प्लस 30 बनेल, ठीक आहे, किंवा 45 बनेल किंवा 60 बनेल.
म्हणजे किती होईल रे 120 135 हा 150 बनेल. ठीक आहे. किंवा अजून काय रे 180 प्लस 30 45 हा आणि 60 किती येईल रे हा हे येईल 210 हे येईल 225 आणि हे येईल 240. असंच काय करायचं 270 प्लस 30 बनेल. ठीक आहे 270 प्लस 30 म्हणजे किती येईल रे 300 हा 270 प्लस 45 म्हणजे 315 आणि असंच प्लस 90 म्हणजे सॉरी 90 नाही अरे 60 ना 60 म्हणजे काय येईल रे 330 कळालं. हो. आता काही काही जण म्हणतात टॅलेंटेड लोक असतात त्यांचं चुकीचं नाहीये सर मी 150 जे आहे ना मी असं लिहिलं तर चालतंय का 180 मायनस 30 चालतंय. किंवा हेच 135 जे आहे त्याला मी असं लिहू शकतो का 180 मायनस 45 किंवा 120 कॅन बी रिटन ॲज 180 मायनस काय रे 60 म्हणजे अँगल प्लस असो की मायनस असो लँडमार्क तेवढा चेक करायचा. काय चेक करायचं लँडमार्क. बस. इथं 210 ला कसं लिहू शकता तुम्ही हा 270 मायनस किती लिहू शकतो 60 225 कॅन बी रिटन ॲज 270 मायनस 45 हा इथं काय येईल रे 270 मायनस 30 इथं काय येईल रे हा 360 मायनस 60 हा 360 मायनस 45 आणि 360 हा आणि मायनस 30 असं पण करू शकतो. तर एवढेच रेशो काढता येतात का नाही. इथं लक्ष द्या रे समजा 360 प्लस जर 30 असेल समजा 390 ची व्हॅल्यू काढायचे तर तुम्ही 390 ला कसं लिहू शकता हा 360 प्लस 30 म्हणजे असं डिफरंट ऑफ व्हॅल्यू करू शकता. किंवा समजा 750 असेल काय लिहितात त्याला 750 म्हणजे काय असेल 360 दोन वेळेस म्हणजे 720 प्लस 30 असं पण लिहू शकता. हा लँडमार्क कोणता आहे 360 वाला कळतंय. हे आपण आजच्या प्रॉब्लेम मध्ये बघणार हे सगळं बघणार आहेत. ठीक आहे थोडी थोडी आयडिया येईल काय करायचं ते. मग आता लक्ष द्या विदाउट युजिंग ए कॅल्क्युलेटर आता तुम्हाला 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहित आहेत. ठीक आहे त्यापैकी कुठलाही एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगा 6 पैकी रॅन्डम सांगा. आपल्याला रॅन्डम कॅल्क्युलेशन करायचंय टेन्शन नका घेऊ. फक्त ट्रिग्नोमेट्री ओरिजिनल काय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हा सांगा काय लिहू हा साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो पैकी कुठलाही एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो चूज करा तुम्ही. कॉट कॉट ना समजा कॉट 225 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं. कितीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचंय कॉट 225 तर मला कोण मदत करेल विथ द हेल्प ऑफ लँडमार्क कसं रिप्रेझेंट करायचं सांगा कसं रिप्रेझेंट करायचं. कॉट 225 कॅन बी रिटन ॲज कॉट 180 प्लस 45 करेक्ट आहे रॉंग आहे करेक्ट. आता मला सांगा लँडमार्क कोणता आहे 180. 180 मग चेंज करायचं का नाही. ऍज इट इज लिहायचं कॉट फक्त लँडमार्क रिमूव्ह करायचं लिहायचं काय फक्त अँगल कॉट 45. आता कुठला क्वाड्रंट आहे ते तर लक्षात आलं असेल. इथून हा इथं क्वाड्रंट आहे म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट साठी साइन कसा असतंय निगेटिव्ह. हा तर साइन कसा असतंय निगेटिव्ह. कॉस कसा असतंय निगेटिव्ह. कॉट म्हणजे काय असतंय हा पॅरेंट आहे. पॅरेंटला विचारायचं कॉट कॉट काय कॉस डिवायडेड बाय साइन. निगेटिव्ह बाय निगेटिव्ह काय ते पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे कॉट 45 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे
1 म्हणजे कॉट Positive 1. 2π ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? +1. कॉट 225 ची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 1. +1. चलो नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगा. बरं आता याला थोडासा वेगळ्या पद्धतीने करू का रे? हो. आता काय जण म्हणतील सर मला 225 ना 180 प्लस 45 करायचं नाही, मी या कॉट 225 ला असं लिहिलं चालतंय का? कॉट 225 ला मी असं लिहिलं तर चालतंय का? बघा कॉट ऑफ 270 मायनस 45 चालतंय का? हो. आज गुरुवार आहे, गुरुवारी चालतंय का? गुरुवारचा काही संबंध नाही. अरे चालतंय का? हो. चला आता मला सांगा 270 मायनस 45 सुद्धा 225 येत असते, मग इथे चेक करा लँडमार्क कोण आहे? 270. 270 चेंज करायचं का तसंच ठेवायचं? चेंज करायचं. चेंज करायचं. काय येईल? टॅन येईल. सर इथं कॉट आलं होतं, इथं टॅन आलंय, उत्तर चुकतंय. नाही. चेक करायचं. कॉट थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असते, हा पॅरेंट पॉझिटिव्ह म्हणून हा पॉझिटिव्ह ना, आणि इथं टॅन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1. काय अडचण नाही करे, दोन्ही मेथडनी करा, आन्सर काय येणार आहे? 1. चलो दुसरा ट्रिग्नोमेट्रिक सांगा रेशो सांगा आता. कोसेक करेक्ट आहे. कोसेक ऑफ काय करतो आपण? 300 करू. कोसेक ऑफ 300 चालते का? हो. दुसरा रो घ्यायचं काय? 240 घ्यायचंय का? 240 घेऊ का 300 घेऊ? 300. चलो आता कोसेक 300 ला कसं लिहिता येते रे? हा कोसेक 300 इन द फॉर्म ऑफ लँडमार्क लिहायचं असेल तर 270 प्लस लँडमार्क शेवंतीचा आहे. मी आधी सांगितलं 19 शेवंती जर आलं तर समजायचं बदलायचं आहे. काय बदलावं? कोसेकला काय द्यावं लागेल? सेक. आता फक्त प्रश्न आहे तो पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? तर चेक करायचे पप्पा कसे आहेत ते. मग हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, हा पॅरेंट आहे हा चाइल्ड आहे. इथे चेक करा 300 म्हणजे कुठला क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट साठी हा कॉस आहे हा साइन आहे. सर कोसेक तर माहित नाही, कोसेक म्हणजे काय असते? 1/sin असते. इथं 1/sin 1 तर पॉझिटिव्ह, साइन कसा आहे रे? पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह काय असते? निगेटिव्ह. आता पप्पाचं चिन्ह निगेटिव्ह आहे तर उत्तरात काय लिहायला पाहिजे इथं? निगेटिव्ह. आता सेक 30 ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे. सेक 30 ची व्हॅल्यू काय असते? 2/√3 मायनस हे इथलं 2/√3. हे कळलं का ते सांगा मला. हो. आता कोणी म्हणेल सर मला थोडासा डाऊट आहे. मी म्हणलं काय बेटा? तर त्यांचं म्हणणं होतं की सर मी असं लिहिण्यापेक्षा मी हे 300 जे आहे 270 प्लस 30 मला नाही आवडलं. मी म्हणलं मग काय करायचं? तर त्यांनी मला सांगितलं की सर मी ह्या कोसेक 300 ला मी जर कोसेक 360 मायनस 60 केलं तर चालेल का? ते कॉस झाले चुकून, सॉरी कोसेक आहे का? सॉरी इथं कॉस झाले. हा फक्त चालते का ते सांगा रे मला. हो. मग आता मला सांगा लँडमार्क 360 म्हणजे काय होईल रे? ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऍज इट इज राहील, कोसेक 60 येईल. त्याच्यामध्ये पॅरेंट कोण आहे? कोसेक. कोसेक निगेटिव्ह म्हणजे हा सुद्धा निगेटिव्ह येईल. सर इथं सेक 30 आहे, इथं कोसेक 60 आहे, उत्तर चुकलं की नाही? का रे? कारण मायनस कोसेक 60 ची व्हॅल्यू किती आहे चेक करा. इट इज ऑल्सो ए 2/√3. म्हणजे तुम्ही लँडमार्क मध्ये ऍड करून अलाइड अँगल बनवा की सबस्ट्रॅक्ट करून अलाइड अँगल बनवा, उत्तर कसं येणार आहे? सेम. सेम. सेम म्हणा, शेम म्हणू नका. हा
सेम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे, इथं सेम म्हणा. ठीक आहे, क्लिअर? बरं, समजायला काय चालू आहे ते? चलो, आणि खरं सांगू का, मला आनंद आहे की फक्त कालचा एक 40-45 मिनिटाचा लेक्चर आणि आजचा एक जवळपास 10-15 मिनिटाच्या लेक्चर मध्ये सुद्धा 40-45 लेक्चर मिनिटामध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिकचे अलाइड अँगल समजायलेत. आणि भले तुम्ही माझ्यासोबत जुडचाल न जुडचाल हा नंतरचा प्रश्न आहे. ठीक आहे, उद्या शुक्रवार आहे तर मी तुम्हाला उद्या फीस वगैरे सगळ्या गोष्टी सांगून देईल, फाउंडेशनची प्लस क्लासची प्लस जे काय प्रोसेस आहे ते सगळे सांगून देईल. ठीक आहे, आणि किती दिवस फ्री आहे ते पण सांगून देईन उद्या. ठीक आहे, तर मी चॅलेंज देतोय की तुमच्या वर्गातले जेवढे काही स्टुडंट्स असतील त्याच्यापैकी 80% लेकरांना हे कळणार नाही. 90% म्हणलं तरी चालते, कळणार नाही. ते डायरेक्टली कॅल्क्युलेटरवर करतील, कारण त्यांच्याकडे कॅल्क्युलेटर दिला जाईल. कॅल्क्युलेटर सर मग कॅल्क्युलेटर तर देणार आहेत, मग तुम्ही असं काय शिकवायला? एक क्वेश्चन असतो, विदाउट युजिंग ए कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. मग तुम्ही म्हणसाल सर मी पेपर लिहित असताना जर कॅल्क्युलेटर वापरला तर पेपर चेक करणाऱ्याला थोडी कळणार आहे की मी कॅल्क्युलेटर वापरला का नाही वापरला. व्हॅल्यू जे येत असतात ना त्याच्यावरून पक्का ओळखता येते की त्यांनी कॅल्क्युलेटर वापरलंय का नाही वापरलंय. ठीक आहे, ते मी दाखवतो कसं ते काय ते. ठीक आहे, आता आपण आजच्या दिवस आणखीन काय करू, 2-3 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण बघू. फक्त हे जे 2-3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते मी माझ्या मनावर न घेता माझी इच्छा आहे की तुम्ही सांगावं. सांगा. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. साइन. आता हा जो थोडासा साइन मी काय करणार आहे, 405 घेणार आहे. मला फक्त एवढं सांगा, 405 ला कसं लिहिता येईल मला? इन द फॉर्म ऑफ लँडमार्कच सांगायचंय. 345. आणि एक सांगतो, जेव्हा अलाइड अँगलचे कॅल्क्युलेशन करता तेव्हा लँडमार्क मध्ये एकतर 30, 45 किंवा 60च ऍड करून बनवायचंय. काय काय ऍड करून बनवायचं कळालं? 30, 30, 45 and 60 ओनली. क्लिअर आहे? तर मला सांगा 360 म्हणजे चेंज करायचं का तसंच ठेवायचं? चेंज करायचं का तसंच ठेवायचं? काय करायचं? चेंज नाही करायचं. काय म्हणाली √2? चेंज नाही करायचं. हा, फक्त आता प्लस घ्यायचं का मायनस? इथे चेक करा, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. 360 म्हणजे काय, इथून इथं आलो याच्या पुढे आलो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलो. फर्स्ट क्वाड्रंट साठी साइन आणि कॉस दोन्ही कशा असतात? पॉझिटिव्ह. इथं साइन आहे, साइन पॉझिटिव्ह म्हणजे रिझल्ट सुद्धा काय येईल? पॉझिटिव्ह. साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. 1/√2 नाही ग, काही जण 1/√2 म्हणाले. ऋतू कसं येईल तिथं? √2. 1/√2. हा, काही काही जण ऋतू म्हणाले. 1/√2 कळलं? हो. असं आता काही काही जणांचं म्हणणं आहे, आता काही जणांचं तुमचं म्हणणं आहे का नाही की एक एक्झाम्पल सांगतो, थोडस लेंदी घेतोय, हे कळालं की मग संपलं. थोडस उद्या याच्यावर आणखीन प्रॅक्टिस करता येईल. हा, कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशो घेऊ? साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. कॉस. चलो कॉस. आणि मी जो अँगल घेतोय ना आता थोडासा मोठा घेणार आहे, 3660. आता हे करण्यासाठी थोडस दिमाग लागते, चेक करा. मला सांगा ह्याला मी असं लिहू शकतो का? चेक करा. कॉस ऑफ, सर कळत नाही एवढं कसं लिहायचं, तर लक्ष द्या, ह्या 360 ला जर मी 10 न गुणाकार केला, ठीक आहे, किंवा असं लिहितो मी, तुम्हाला कळतंय 3600 + 60 लिहिता येईल का? And this 3600 can be written as cos of 10 into 360 plus 60.
आता एक 65 क्वेश्चन हे शिकवण्याच्या अगोदर एक गोष्ट विचारतो, कळते का चेक करा. ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. आपण अँगल कुठून मोजणार आहेत? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. मी जर इथून इथपर्यंत आलो तर किती अँगल झाला रे? 360. मी 360 डिग्री जर रोटेट केलं तर कुठे येईन? त्याच ठिकाणी येईन. हो. अजून एकदा जर 360 गेलो तर त्याच अजून एकदा ठिकाणी 360 घेतलो तर त्याच ठिकाणी अजून एक 360 घेतलो तर तिथेच 10 वेळेस जर 360 घेतलं तर तिथेच 50 वेळेस 360 घेतलं तर तिथेच 80 वेळेस घेतलं तर तिथेच 1000 वेळेस घेतलं तर तिथेच. इथे चेक करा. 360 इंटू 10 चा अर्थ काय? 360 किती वेळेस आहे? 10. मला सांगा. 10 वेळेस 360 केलं तर तिथेच येणार आहे. आता त्याच्या पुढे कितीने जायचं रे? 60 डिग्रीनं. तुमचा लँडमार्क कोण आहे? 60. लँडमार्क कोण आहे? एक्स ऍक्सिस और 360 आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचे? ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय करायचं? 6. ऍज इट इज ठेवायचं. आता मला सांगा, कॉसला कॉस ठेवलं, फक्त लँडमार्क सोडून बाकीचा अँगल घ्यायचा. बरं, क्वाड्रंट कोणता आहे रे? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट साठी पॅरेंट कोण आहे? इथं कॉस आहे. कॉस कसा असते फर्स्ट क्वाड्रंट साठी? पॉझिटिव्ह. बिंदू सुद्धा कसा असेल? पॉझिटिव्ह. कॉस 60 ची व्हॅल्यू किती येते? 1/2 का 1/2? 1/2. फक्त √2. हो. हा, मी ऋतूला विचारलो, नाही तर काय जमतील सर √2 म्हणाले. ऋतूला विचारलो 1/2 करेक्ट आहे का? हो, करेक्ट आहे. चलो, किती वेळ लागायला रे? बरं, आज जे पण शिकलो आनंद वाटला? हो. एक सांगतो, तुम्ही माझ्याकडे क्लास लावा न लावा हा नंतरचा पार्ट आहे. फक्त एक सांगतो, कुठं बी शिका जिथं तुम्हाला आनंद वाटेल शिकत असताना. मॅथमॅटिक्सची भीती वाटणार नाही अशा ठिकाणी बिंदास शिका, काही हरकत नाही. अजून 2-4 दिवस तुम्ही बघत राहा. तुम्हाला जर वाटलं की चलो ह्या क्लासमध्ये किंवा इथं कम्फर्टेबली चांगलं होऊ शकते तर बाकीच्या लेकरांना पण सांगायचंय आणि तू पण रेग्युलर करायचंय. ठीक आहे? कारण एक सांगतो, मॅक्सिमम गोष्टी काय होईल ते सांगतो. तुमच्या कानावर आल्यात नाही आल्यात माहित नाही, बट कसं असतं माहिती आहे का, तुमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे, जोपर्यंत खरं असं बाहेर जाऊन चप्पल घालत असते ना, खोटं काय करत असते अख्खं गाव फिरून येत असतं. असंच बाकीचे जण माझा रिझल्ट काहीतरी बोंबलत असतात. जे ऍक्च्युली आमचा रिझल्ट आहे, ज्यांनी वुमन्स पॉलिटेक्निक मध्ये लागलेत त्यांना विचारा कसा लागलाय ते. ठीक आहे? तर किंवा इथं PL ला असतील त्यांना पण विचारा. मॅक्सिमम जे चांगले रिझल्ट आहेत ते डिप्लोमा वाल्याचेच आहेत. आता फक्त बाकीचे करोडो वर्षापूर्वीचे रिझल्ट लावून परेशान आहेत. ठीक आहे? तर फक्त एवढंच सांगू शकतो, तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटतंय, जिथं तुम्हाला कळतंय, हा दुनियाचा नंबर 1 असं करून काही फायदा होत नाही. अशाच ठिकाणी शिकलं पाहिजे जिथं तुम्हाला समजतंय. ठीक आहे? एवढंच म्हणू शकतो मी. फक्त जर कळत असेल तर एवढंच म्हणेन की बाकीच्या लेकरांना पण सांगा. कळत असेल तर, कळत नसेल तर काहीच सांगायचा अर्थ नाही. ठीक आहे? कळत असेल तर डेफिनेटली सांगा. चांगल्या गोष्टीचा प्रसार होणं गरजेचं आहे. ते तुमच्यावर डिपेंड्स आहे. ठीक आहे? रोज संध्याकाळी 7 वाजता लेक्चर असेल. तर जर समजा मी नाही टाकली आणि फक्त रविवारी सुट्टी असते, ज्या वेळेस कॅलेंडरवर रेड कलरचा साईन येईल, सिम्बॉल येईल, रेड कलर मध्ये लिहिलेलं असते बघा, ठीक आहे, तिथं सुट्टी असेल. ठीक आहे? तर रोज संध्याकाळी याच टायमाला हेच लिंकवर सगळ्या गोष्टी ओपन होतील. ठीक आहे? जर कुणाला काही डाऊट, कुणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. नाही